म्हणून तुम्ही विचार करायचा, कोणाच्या आशीर्वादानं आपण पास होत नाही, कोणाच्या आशीर्वादानं लग्न होत नाही. शुभ अशुभ ह्या काल्पनिक गोष्टी आहे. प्रत्येक दिवस शुभ आहे. घराच्या बाहेर तुम्ही निघाले आणि काळी मांजर गेली तर काम नाही होत म्हणते. होते का तशानं? नाही. प्रत्येक दिवस शुभ आहे. फक्त वेळेला महत्व द्या. कोणाच्या एखाद्या मुलीच्या मागं मंगळ लागला म्हणते आणि तिचं लग्नच होत नाही. रातच्या मागं शनीची 7:30 आहे म्हणते. कोणती बाबा शनी करोडो किलोमीटर दूर आहे. मंगळ एवढा दूर आहे ना, तिथं यान पाठवते ना आपले लोक. तरी सुद्धा आम्ही अंधश्रद्धेत घुसतो आणि तो आपल्या मागं मंगळ लावते, शनी लावते, मुलीचं लग्न होत नाही. गाडगे बाबा एकदा गेले होते नदीच्या काठावर, काही चमनगोटा करून भटजी बसले होते तिथे आणि भात ठेवला होता, नैवेद्य ठेवला होता. गाडगे बाबांनी म्हटलं, काय करता जे म्हणते तुम्ही? आम्ही हे नैवेद्य म्हणते आमच्या पित्राला पाठवतो म्हणते स्वर्गात. कुठं आहे म्हणते स्वर्ग? वर आहे म्हणते स्वर्ग. आणि गाडगे बाबा म्हणायला लागले, काय भयाड आहे म्हणते, कुठं स्वर्ग आणि कुठं हे बसले म्हणते. मला भूक लागली, खाऊ काची म्हणते, हट म्हणते पागल, चल पळ तिकडं, असे ते लोक म्हणतात. मग राग येते गाडगे बाबांना. गाडगे बाबा पाणी घेते आणि फेकते नदीच्या काठावर, त्यांच्या अंगावर पाणी सांडते, उडते आणि ते म्हणतात, अरे बयाड्या म्हणते, पागल आहे का म्हणते, आमच्या अंगावर पाणी उडू राहिलं ना म्हणते. गाडगे बाबा काय म्हणते, वैज्ञानिक दृष्टिकोन पहा त्यांच्या डोक्यामध्ये. माया शेतीला पाणी देऊ राहिलं म्हणते मी. कुठं आहे म्हणते तुझं शेत? अमरावती जिल्ह्यात आहे म्हणते ना, सेनगावले 200-300 किलोमीटर आहे म्हणते, तिथं पाणी देऊ राहिलं म्हणते. ते भटजी काय म्हणते, तिथं काय पाणी जात असते का म्हणते, असं का म्हणते. माझं पाणी इथलं इथं जमिनीवर नाही जात आणि तुमचा हा सडला भात करोडो किलोमीटरवर स्वर्गात जाते. वारे वा म्हणते लोक. इसको कहते हैं वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर. भारतीय राज्यघटनेच्या 51A मध्ये म्हटलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवता, समाजवाद असणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. आलं लक्षात? आणि तेच कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. गाडगे बाबांचे, तुकडोजी महाराजांचे, संत कबीरांचे यांचे विचार समाजामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर विचार केला तर पुढची पिढी विचार करेल, तुमचे मुलं बाळ विचार करतील. नाहीतर बुवा बाबांच्या मागे लागाल, बुवा बाबा राग देईल, आशीर्वाद देईल आणि तुमचं सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. इसलिए तर्क करो, मूर्ख मत बनो, परिश्रम करो. औरों से तुलना करना है तो खुद को सुधारो, खुद गलत काम मत करो, व्यसनाधीन मत बनो. ठीक आहे बेटा? यूट्यूब, व्हॉट्सअप याच्यावर चांगले चांगले फोटो मुलींचे ते हाय हॅलो हाऊ आर यू म्हणते. व्हॉट्सअपवर आला राजला तर राज म्हणते, अरे वा वा पोरगे काय चांगले आहे म्हणते, हाय हाय म्हणते. ती म्हणते, क्या कर रहा है बेबी? अरे 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 अरे. मग तो लेखा तर त्याला आतमधून चांगलंच वाटतं. फक्त उदाहरण देतो. मग ती व्हिडिओ पाठवते, म्हणजे तो एक पोरगाच राहते, तो मुलीचा व्हिडिओ पाठवते चुकीचा. अरे बाप. मग तो काय म्हणते, तू पण असा व्हिडिओ पाठव म्हणते, हाय पाठवते. मग लगेच या अकाउंटवर एवढे एवढे पैसे पाठव, नाही तर तुझी बदनामी व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, इकडं तिकडं फेसबुकवर करून टाकतो म्हणते. तो घाबरते, कोणाला सांगत नाही, क्योंकि डरपोक है ना हम लोग, हम डरते हैं, हम सोचते नहीं है कुछ नहीं. तो आत्महत्या करून टाकतो. अशा गोष्टी चालू आहे. डिजिटल क्राईम ही सुरू आहे, डिजिटल अरेस्ट सुरू आहे, सायबर क्राईम सुरू आहे. म्हणून तुम्ही मोबाईल मधल्या जास्त गोष्टी घेऊ नका. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास जास्त ठेवू नका. चांगले चांगले कोचिंग क्लासेस चांगल्या चांगल्या लोकांचे आहेत, ते पहा. फक्त तुम्ही भाषणं ऐका चांगल्या चांगल्या लोकांचे. थोडंसं आमचंही आलं तर पाहत जा. एक दररोज मी एका मिनिटाचा शॉर्ट्स पाठवत असतो व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. ठीक आहे? सुपरस्टिशन सोल्युशन्स, SS चव्हाण माझं नाव आहे. 9422 131 605 माझा नंबर आणखी मी देईन तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चांगलंच होईल. परत परत मी तुम्हाला पाठवत जाईन. असा जमाना आहे. संत तुकारामांनी सांगून गेलेला आहे की जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांग.